नमस्कार, मी धनश्री हाऊस पेन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत. वाजलेले आहेत 10 आणि मी आता आवरून निघाले आहे गडिंग्लजला. आणि तिथून येताना सुळ्याला थांब जरा, तिथून येताना सुळ्यावरून येणार. गडिंग्लजला चाललेली आहे विराटला पाहायला, कारण आल्यापासून आम्ही जायचं तर विराट ठेवलं. विराट कोहली मग जायचं ठरवलं. मध्ये राजेश आणि मी दोघी जाणार होतो आणि त्यावेळेला राजेश यांनी आजारीच पडले सगळे, परत राहीलच ते. आणि बारशाला पण नाही जाता आलं, त्याच्यामुळे मग आता म्हटलं की जाऊन येऊया. आणि येताना तसंच सुळ्यावरून येणार आहे, म्हणजे घरात जरा बघून येते काय काय, कारण बाबा वगैरे बंद करून गेले होते. मग ते म्हणा लागले की एकदा जाऊन भेट देऊन ये. तुम्ही येणार आहे? घेऊन जा, नाही तर नाही घेऊन जा. तुझ्यावरती सांग, येणार असशील तर चल. माझ्या डोक्यात काय चालायला लागलं ते समजना. काय येऊ नाही येऊ. चल आंघोळ करून घे, चल अगोदर, नंतर ठरव. चल ऐक ना, कारण आपण जाणार कसं? काका येणार ना गाडी घेऊन. पटकन डिसाईड कर, मला आंघोळ करायचं आवडायचं मला. नाही मग आंघोळ तरी करून घे, चल. नंतर नाही, चल आंघोळ करून घे. नंतर करतो, कंटाळा आलाय पावसाचा नाही. असं यायचं कधी मूड चेंज सांगता येत नाही. काय म्हणते मम्मी? कंटाळा आलाय पावसाचा, आंघोळ नंतर करतो. असं ते घे, काहीतरी घेऊन जातो, फळं बिळं काहीतरी. ओके चला, मी आवरून घेते पटकन. आरव पण आलेला आहे शेवटी, नाही 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 म्हणत, हो की नाही? त्याला काळजी कसली, लाईट गेली तर मग परत काय करणार मी, टीव्ही बघायला मिळणार नाही, ही काळजी त्याला. शेवटी तो तयार झाला आणि आम्ही आता निघालो. आम्ही आरव आणि मी पोहोचलेलो आहोत गडिंग्लजमध्ये. आता चाललेलो साक्षीच्या घरी. बारशाच्या दिवशी मला वाटतं यात्रेचा आदल्या 1-2 दिवस अगोदर बारसं होतं, तर तेव्हा मम्मी येऊन गेली होती फक्त दुपारी बारशाला. दुपारी येऊन मग ती साक्षीला बाळाला भेटून गेली होती, कारण संध्याकाळपर्यंत थांबणं तिला पॉसिबल नव्हतं. बारसा करून मग ती माझ्याकडे आली होती, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेलं. बारसा संध्याकाळी होता, साक्षीला आणि बाळाला भेटून दुपारी मग ती सुळ्यात आली होती आणि त्याच्यानंतर मग ती गेली होती. त्यामुळे मलाही जाता आलं नाही, राशीलाही येता आलं नव्हतं. तर मग आता म्हटलं मुंबईला जायच्याबद्दल भेटूनच जाते परत. आणि मग 6 महिन्यांचं होईल बाळ, तेव्हा बघायला. आणि परत म्हणजे लहान मूल असतं बाळ एकदम, तेव्हा बघायला मजा भारी येते. तर आता चाललंय तिच्या घरी. तर कसं वाटलं? तू थांबतोस बाळाजवळ इथं? कुणासारखा वाटतोय तुला? साक्षीमाई सारखा. साक्षीमाई कसं वाटतंय दुसऱ्यांदा आई होऊन? छान वाटतं. तुम्ही पण लवकर एक्सपिरियन्स घ्या आणि लवकर बोलून द्या. नको, तुम्ही जेवढं घेतलं ना तेवढं बास आहे आम्हाला. आम्ही आता बघितलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही जेवढं तुम्ही करता आहात तेवढं अजून 2-3 वर्ष छान याच्यामध्ये अजून एक्सपिरियन्स घ्या. तुम्ही यातून बाहेर पडा, मग आम्ही चान्स घेतो. हा, आम्ही चान्स घेतो. पण आपण तुम्ही एकदमच घेणार होतो ना. पण काय करणार, जरा मागे पुढे होते की. तो कसं नाही एकाच वेळी करायला सगळं. आम्ही ठरवलेलं ना तसं. हा, आपण कधी राजश्रीच्या वेळेला दीदीची दोघं तुम्ही करा, आम्ही येतो. पण ते जरा मागे पुढे झालं, काय करणार, सणवार हे ते, तुम्हाला घाई होती. पण बाळ आमचं शांत आहे. घेऊन बस. शांत आहे का कसं कळते? होतं मी पाप डोस आले ती, त्याला डोस आल्यावर काय करणार ते. आणि एकाच पण आमचं डोस नसते, तरी पण मी घेऊन बसलेले, गप शांत झोपलं ते. कुठं आवाज केला, जरा पण काय आवाज नाही. भाऊला गुन्ही बाळा पण दाखवायला. मग हे मी तसंच दाखवते की सगळ्यांना मी किती गुन्ही बाळ आहे. रूप ते आहेच माहित असते. पण खरं आरव खरंच गुन्ही बाळ आहे आमचं, काय गुन्ही बाळ. निघूया चला. आता आम्ही जरा आत्याकडे जाऊन मग सरळ मला सुळ्याला जायचंय, पण बघू पाऊस आला, कारण पावसाचं होईल.
हा वाजलेत बरोबर 2-2:30च्या दरम्यान आणि आता चाललंय आत्याकडे. तिथून एक 5-10 मिनिटं थांबून जमल्यास सुळे होणार. आता पाऊस जर आला तर मग डिरेक्टली कोवाड गाठणार आहे आज. अरे मग तुला कसं वाटलं? तुला रिग्रेट वाटतोय काय तू डिसिजन चेंज केल्याचा माझ्यासोबत यायचा विचार केला? काय माझ्यासोबत येतो म्हटलास ना परत तू, तर हा डिसिजन तुला योग्य वाटला तुझा की चुकीचा वाटला? तू एन्जॉय करतोय की नाही? आता तर काय नाही, कारण बॉल आणि ग्रिप भेटल्यानंतर लय मज्जा केली. म्हणजे कुठनं घ्यायचं खरं ते आता? अरे बॉल आणि ग्रिप इथं कुठे नाहीये ती जागा. आता वाजले 4:30. आम्हाला लेट झाला. आत्याकडे 15-20 मिनिटं म्हणता 1-2 तास थांबली मी. जेवण वगैरे केलं आणि आता निघालोय. आणि ह्याला पाहिजे काय पाहिजे ते तुला? ग्रिप बॉल पाहिजे, ग्रिप पाहिजे. सुरू यायचं मग ते एक जरा बघून सुळ्यातून जायचं आहे, कारण मोटर बाहेर ठेवून गेलं तर ते मोटर आतमध्ये ठेवायचं आणि घर पण जरासं बघून निघायचंय. तर मग आता पटकन इथून एक आरोचं थोडं काम करून निघतो. तुझंच बघूया. कुठनं घेतलं आपण? मागावत नाही, इथून घेतलं ना मधनं. उंबरवाडी बरोबर. हा उंबरवाडीच्या एंट्री केलेली आहे. चला आपण सुळ्यात पोहोचलेलो आहोत. मस्त भातं आलं. त्यावेळेला काय नव्हती एवढी, यात्रेच्या वेळी आलो होतो तेव्हा. एकदम 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 खाली होतं ते, खतरनाक खाली होतं. हे सगळं रिकामे. इथं पण पेरणी केलं बारू. तू खेळलेलास बघ तिथं पण बहुतेक आता हे केलेत वाटतं बघ तिथं. इथं हे घ्या पाहिजे तर गाडी वरती जाईल की नाही माहित नाही. ती आता ओढायची. इकडे पण हे आले. चलो नरवाळी होय जरा आला. पवारवाडीकडे झोपल्यात. अरे काय तुझं झालं सगळं? साईडचं झालं घराचं? कधी देणार करून? तो पावसाळा सुरू झाला की आता करावं लागलं ना? ही गेली माणसी ते जरा बघतो, बघून ये म्हणा लागेल बाबा. फोन केला तिथे जाळी नंतर मारलं काय त्याला? मीटर गळाला तिथनं इकडे इकडे मीटर कुठं आहे? तिथं वर तिथे पण गाळलं तिथं गळाला कॅबी कमी नको. गडिंगजला गेलेलो तिथनं आता जेवण चालू आहे. होय तिथं गेलो होतो जरा. त्या आत्याच्या सुनेला मुलगा झालाय. आत्याच्या सुनेला हो मुलगा झाला. मग ते बघायलाच नव्हतो. ते बघायला गेलो तिथं. आता जस्ट जेवून बघून निघतो. इकडे चप्पल घालून गुरगुरा लागले. चल मग. होय तेच जरा काय काय करणार नाही. शूटिंग आहे. काय हालत झाली रे घराची. हालत झाली नाही रे घराची. फ्रीज कुठे ठेवले? हाय क्या हालत हो गई है. हाय व्यवस्थित. फ्रीज आहे व्यवस्थित. आपण विकून ठेवलेत. कपडे पण तसेच अडकून ठेवलेत. अरे कपडे बाबांच्याकडे पर्स इथंच ठेवून आले मी. आईला इकडे कर बघू. होय होय गाडी आणलंय. चल मोटर तेवढा आतमध्ये ठेवलं. काय ते? होय तेच म्हणून मग बघून पटपट निघतो. जरा बंद म्हणाले पाणी बिन कुठं. आता पाऊस पडून गेला काय मध्ये? ते तर काय पडाय नाही सोडा खरं आतमध्ये. काय इकडे बघूया.
इकडे इकडे लाईट लागत नाही आता. इकडे लाईट का नाही लागत? हे सगळं बंद. इकडे हे कर बघू जरा. कुठे? इथे बेसिनकडे आहे सगळं सुट. इकडं असं उतरं. इथे पाणी आहे. हे इधर का हाल. हा मम्मी रसना कुठे आहे ग? आता रस्ता कसा तो सेकंड प्यायचं ते तुला रस्ता. अगं घेऊन गेलो असतो. इथे काय जाऊन आलेलं होतं. चल ये. हो तिथं आहे का नाही होते बोल. आणि हे पाणी आलंय रस्त्या पावसात. हलवता येत नाही तिथे केलेली आहे. त्यांना कोणी सांगितलं हलवताच येत नाही ती मशीन. मोटर म्हणा लागले त्यांना माहित नाही वाटतं फिट केलेली आहे ती. मोटर फिट केलेली ते काय तर चावी लावली. फिटच आहे. भारी दिसायला लागले. कसलं भारी वातावरण झालंय. भारी वातावरण. हे बघ टॉर्नेडो दिसला. टॉर्नेडो आपल्याकडे येत नाहीत रे बा टॉर्नेडो. एक नंबर वातावरण झालंय आता. ढग बी कसं वाटायला लागलं तर खालीचून टेकणार आहे ते. ठीक आहे. एक नंबर दिसते बघा. गावातच बघायला मिळालं तर असलं ते. हो इकडचं एक आहे. इतकं भारी वाटतंय हो. आता यात्रेच्या वेळेत होतो ना आम्ही. मला बाहेर जावंसच वाटत ना गाव इथनं शेतातनं. इतकं भारी वाटतंय. सगळे आणि घरातली असली की नाही आणि म्हणतो एकट्या दुकट्याला नाही करमणार. म्हणजे दोघच जण राहिला पूर्ण फॅमिली असली की नाही मग मजा येते. शेतात जेवण जास्त. आणि तेव्हा कसं आजूबाजूची सगळ्यांचीच फॅमिली मुंबईवरनं कुठे कुठे कोण कोण कामाला असलेली सगळीच आलेली नाही तेव्हा आणि जास्त करमत होते. रात्री 12-2 वाजत होते झोपायला. बाजार करणार नाही भाजी मिळाली तर पाऊस पडायला नाही पाहिजे. चला असा पाऊस सुरू झालेला आहे आता. मी सुळ्यातून म्हणजे पटकन गेलो आणि टायमात बाहेर पडलो ना तर तिथं जर पाऊस सुरू झाला असता तर काही खरं नव्हतं. आणि आता आहे वाटेत आहे. आणि आता एके ठिकाणी थोडस थांबलोय. आता निघतोय थोडा वेळ. काय खरं जोरदार पाऊस चालू झालेला आहे. कोहरा कोहरा. आरवला आवडते म्हणे असं नाही रे. मजा वाटते नाही. लालपरी नाही ते हे होतं ट्रॅव्हल्स होते पवन ट्रॅव्हल्स. हे बघ गाड्या सेमच गाड्या आहे त्या. एवढा पाऊस अगोदर होता आणि आता इथे काहीच नाही. सगळं मोकळं समान भाग होतात ना त्या टाइपच झाले. आता ते ढग सरकत आपण नेसरीकडे आलो होतो. इथे नाहीये पाऊस एवढा.